श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 99वा. श्रीमद भागवताचे स्वरूप वक्ता श्रोतादी. शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारले. आपण संपूर्ण भागवत तर सांगितले, आम्हीही अत्यंत प्रेमादराने ते श्रवण केले. तथापि या पुराणाचे स्वरूप, प्रमाण आणि वक्ता श्रोत्यांची लक्षणे आम्हाला सांगा, जेणेकरून लोकोपकारही होईल. सूत म्हणाले, सच्चिदानंद हेच भागवताचे स्वरूप आहे. श्रवण, चिंतन, मनन करणाऱ्याच्या अंतःकरणात भक्तीच्या धारांचा वर्षाव करणारे ते भागवत आहे. अक्षररूप ब्रह्म हे हद्यग्रंथीचे भेदन करते. ज्ञान, विज्ञान, भक्तीची प्राप्ती देणारे साधन आहे. श्रोत्यांचे प्रमुख 2 भाग भागवतात वर्णन केले. एक उत्तम श्रोता, दुसरा अधम श्रोता. दोन्ही डगरींवर हात ठेवणारा किंवा कुंपणावर बसणारा इथे अभिप्रेतच नाही. उत्तम श्रोत्यांच्या लक्षणांचे वर्णन करण्यासाठी चातक, हंस, शुक आणि मीन उदाहरणे आहेत. तर अधमाच्या वर्णनासाठी लांडगा, भुरुंड पक्षी, बैल आणि उंट याच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आहे. चातक फक्त ढगातून पडणाऱ्या पावसाचे पाणी पितो, तसा भक्त केवळ कृष्णासंबंधीच ऐकतो. हंस पाणी आणि दूध वेगळे करतो, केवळ दूधच पितो, तसा तो अनेक गोष्टी ऐकल्या तरी सार ग्रहण करतो. शुक शिकविले तेवढेच बोलतो, हा ऐकले तेवढे मधुरपणे इतरांना सांगतो. मीन डोळे उघडे ठेवून अथांग सागरात विहार करतो, त्याप्रमाणे अनिमिष नेत्राने मौनाने कथासागरात विहार करतो तो. लांडगा हरिणाला भयानक आवाज काढून भिवितो, तसाच श्रोता मोठ्याने बोलून भक्तांची तंद्री भंग करतो. बैल पुढे टाकलेले सगळेच खातो, त्याला ग्राह्य त्याज्य विवेक नसतो. उंट आंब्याचे पान सोडून कडुलिंबाची पाने खातो, तसा श्रोता मर्म सिद्धांत सोडून दृष्टांताच्या मागे जातो. दृष्टांत तितुका एकदेशी असे वचन आहे. उंटासारखा श्रोता त्या एकदेशीत्वाचा विचार सोडून त्यातील इतर बाबींकडे लक्ष देतो आणि सिद्धांताचा विपर्यास होतो. तुलसीदासांच्या जीवनात घडलेल्या घटनेत पत्नीविरहाने व्याकुळ झालेले तुलसीदास नदीचा पूर, अंधारी रात्र, खिडकीखाली लटकणाऱ्या सापाला दोरी समजून त्या आधाराने पत्नीच्या महालात प्रवेश इथपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवतात. पत्नीने केलेला उपदेश, इतका ध्यास देवाचा ठेवला असता तर देव भेटला असता, हे विसरून जातात. प्रेमीजनांनी भेटण्यासाठी काहीही करावे, कशालाही भिवू नये, कशाचीही तमा बाळगू नये असा विपर्यासच करतात. आणि अशा विपर्यासाचे शब्दछल्लांचेच भांडवल करून अनेक कथा, कादंबऱ्या, मालिका यांची रेलचेल होते. अशा उंट श्रोत्याचीच सध्या चलती आहे. असो, आता वक्ता कसा असावा याचाही विचार करावा लागेल. जो मनारे सदैव भगवतचरणाशी लीन असतो, ज्याला काहीच अपेक्षा नसते, जो दयाळू असतो आणि कथा प्रसंगात उत्तम उदाहरणे देऊन सिद्धांत समजावतो, तो उत्तम वक्ता होय. सांप्रत कलियुगात वैदिक कर्माचे ज्ञान, वैराग्य या गोष्टी अत्यंत दुर्मिळ झाल्यामुळे सांसारिक जनांच्या लौकिक इच्छा आकांक्षांची परिपूर्ती करणारेही हे साधन आहे. जिथे कथा चालू आहे त्या ठिकाणी उपस्थितांसाठी तणाने धनाने सेवा करणेही पुण्यप्रदच आहे. कथा चालू असताना सप्ताह वगैरे एक भुक्त राहावे, हविष्यान्न भक्षण करावे, भूमिशयन करावे, ब्रह्मचर्य पालन करावे, कथावाचकांना वस्त्रालंकारादी द्यावे, गाय द्यावी म्हणजे सांगता होते आणि अभिष्ट सिद्धी होते. इथे भागवत महात्म्याच्या 4थ्या आणि शेवटच्या अध्यायाची समाप्ती होते. गोपाळ कृष्ण भगवान की जय.